नमस्कार मित्रांनो, अंकगणित आणि क्रॅश आजच्या आपल्या 45व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आत्तापर्यंत म्हणजे टोटल आपले बघा जेवढे माझ्यामध्ये शेकडेवारीचे आपले टोटल एक 6 ते 7 भाग झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आपला टोटल शेकडेवारी हा जो टॉपिक आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती असेल, जे विद्यार्थी आपल्या ह्या क्रॅश कोर्ससोबत जोडले गेलेले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी जो काही शेकडेवारीचे आपले सगळे जे लेक्चर्स आहेत ते पुन्हा एकदा तुम्ही जरूर बघा, जेणेकरून तुमची जी रिव्हिजन आहे लक्षात ठेवा ती चांगल्या पद्धतीनं जे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला त्या रिव्हिजन जी आहे ती तुमची चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. आता फक्त आणि फक्त तुमचं आता एकच काम राहिलेलं आहे, ते म्हणजे काय असणार आहे की जेवढ्या टाईपचे क्वेश्चन्स आपण बघितलेत मग त्यानुसार तुम्हाला तुम्ही जी एक्झाम देणार आहात त्या एक्झामच्या अकॉर्डिंगली तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो आता जो स्टडी आहे तो स्टडी प्लॅन तुम्हाला करायचा आहे. आणि त्यामध्ये इथून पुढं जेवढं ज्यावेळी तुम्ही पर्सेंटेजचं एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करशील किंवा एखाद्या टेस्टमध्ये आलं किंवा तुमच्या डेली क्लासरूमच्या टीचिंगमध्ये जर कुठेतरी त्या शेकडेवारीचा जर क्वेश्चन आला तुम्हाला पर्सेंटेजचा, तर तुम्हाला सोडवत असताना सेम टाईपच्या ज्या मेथड्स आपण ज्या प्रत्येकी तुम्हाला जसं म्हणलं व्हरायटी टाईपचे एक्झाम्पल्स आपण बघितले ह्या पर्सेंटेज या टॉपिकमध्ये, प्रत्येक एक्झाम्पलला जी मेथड तुम्हाला अप्लाय करायची आहे ती सेम राहायला पाहिजे. सेम जो ज्या पद्धतीने आपण ॲडव्हान्स पद्धतीचा वापर करून जो सगळे क्वेश्चन्स जे बघितले त्याच पद्धतीचा वापर करून लक्ष द्यावं, तुम्हाला ते एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मात्र जे विद्यार्थी आता लेक्चर बघितले समजले पण आपल्याला ही ॲडव्हान्स पद्धत ही नवीन पद्धत मला शिकायला पण मिळाली, पण लक्षात ठेवा जर तुम्ही एखादं एक नवीन एक्झाम्पल सोडवत असताना परत जर आहे असं बेसिकनंच एक्झाम्पल ते सोडवायला लागला लक्षात ठेवा, तर त्या शिकण्याचा काहीही उपयोग जो आहे तो तुम्हाला होणार नाही आहे. मग त्यामुळे इथून पुढचं तर तुमचं एकच महत्त्वाचं काम राहिलं असणार आहे, ते म्हणजे काय, तुमचं रिव्हिजन जे आहे ती त्याच पद्धतीच्या क्वेश्चनचा वापर करून तुमची झाली पाहिजे. आणि आजच्या लेक्चरमध्ये तर एक विशेष लेक्चर आपला असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण SSC GD 2024मध्ये आपल्या ह्या शेकडेवारी या टॉपिकला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले होते या सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे. आणि ते पण असणार आहे आपल्या कुठल्या या मराठी भाषेतून. जसं मी आधी पण म्हटलं होतं की महाराष्ट्रामधलं हे आपलं एकमेव असं यूट्यूब चॅनल आहे लक्षात द्यावं, ज्याच्यामध्ये तुम्हाला SSC GD मधले 2024 जे काही PYQ क्वेश्चन्स आपण जसजसे टॉपिक वाईज बघत आलेलो आहोत त्यामधला मराठी भाषेतून म्हणजे ॲक्युरेट म्हणण्यापेक्षा एक स्पेसिफिक म्हणजे प्रॉपर असं लेक्चर्स जे किंवा क्वेश्चन्स घेणारं हे आपलं अख्ख्या महाराष्ट्रामधलं हे एकमेव यूट्यूब चॅनल आहे, ज्याचा फायदा तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे. त्यामुळे तुमच्या ह्याच्यामध्ये फ्रेंड सर्कलमध्ये जे विद्यार्थी खरंच फक्त आणि फक्त स्टाफ सिलेक्शनचा अभ्यास करतात किंवा त्या SSC GD असेल MTS असेल अशा एक्झामचं प्रिपरेशन करतात, अशा सर्व विद्यार्थ्यांना सेशनची लिंक जी आहे ती तुम्ही सर्वांनी शेअर नक्की करायचं आहे. आणि आजचं लेक्चर विशेष एक अशा पद्धतीनं पण असणार आहे, जे विद्यार्थी SSC GDचा किंवा अभ्यास करतात खास करून मराठी भाषेतून, तर त्या विद्यार्थ्यांसाठी पण एक आजचं लेक्चर महत्त्वाचं यासाठी असणार आहे की तुम्हाला ती एक गोष्ट समजून जाईल की खरंच पेपरमध्ये मला कशा पद्धतीचे प्रश्न पडले जातात. आणि जर तुम्ही पोलीस भरती करत असाल आणि जर तुम्हाला असं सांगण्यात आलं असेल बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि ते आलं पण असेल की तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करा, तुमचं SSC GDची एक्झाम तुमची 100% निघून जाते, का तर फक्त मराठी भाषेतून ह्या एक्झाम्स आलेत त्यामुळे. मग अशा विद्यार्थ्यांसाठी पण हे आजचं लेक्चर महत्त्वाचं असणार आहे, ज्याच्यामधून तुम्हाला ती एक गोष्ट क्लिअर होऊन जाईल की खरंच मी पोलीस भरतीचा अभ्यास करून मी ही SSC GDची एक्झाम देऊ शकतो का. मग ह्या प्रश्नांचं देखील उत्तर तुम्हाला या आजच्या लेक्चरमधून किंवा पहिल्या प्रश्नातच मिळून जाईल. ते ज्यावेळी पहिला प्रश्न आपण घेऊते या सेशनच्या ॲट द एंड तर सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील की खरंच मला काय वेगळं करायची गरज आहे का, मी पोलीस भरतीच्या अभ्यासामधून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खरंच मी सॉल्व्ह करू शकतोय का. ठीक आहे, त्यामुळेच आजचं लेक्चर कुणीही मिस करू नका. आणि खास करून प्रत्येक क्वेश्चन लक्षात ठेवा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे, कारण प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील. कारण स्टाफ सिलेक्शनचे पेपर्स लक्षात ठेवा हे असे असतात जे फक्त आणि फक्त ज्या टाईपचे जे प्रश्न म्हणतो आपण ते तुम्हाला डायरेक्टली त्या पेपरमध्येच बघायला मिळतील. ते कुठल्याही तुम्हाला पुस्तकामध्ये बघायला मिळणार नाहीत ना कुठल्या लेक्चरमध्ये बघायला मिळतील इतरांच्या. फक्त आणि फक्त तुम्हाला आपल्या ह्या क्रॅश कोर्समध्ये हे क्वेश्चन्स 100% बघायला मिळतील. ठीक आहे, चला तर मग आजच्या लेक्चरला चालू करून त्यामधला प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. प्रश्न नीट वाचून घ्या आधी, आणि सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की तुम्हाला तिथं आता मेथड कुठली अप्लाय करायचे. हे लेक्चर्स बघा, जे क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे कुठला आहे तर पगार, खप आणि बचत ह्या रिलेटेड क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवरती जो आहे तो आत्ता. आणि ह्या टाईपचे क्वेश्चन्स आपण ह्या आपल्या क्रॅश कोर्समध्ये पण बघितलेले आहेत. म्हणजेच पगार, खर्च आणि बचतचे जे काही क्वेश्चन्स होते बघा आपण पर्सेंटेजचे ज्या पद्धतीने सोडवले त्याच पद्धतीचा प्रश्न जो आहे तो तुमच्या आत्ता स्क्रीनवरती आहे. तर काय दिले बघा आधी, तर सुधाचा खर्च तिच्या बचतपेक्षा 175% जास्त आहे. जर खर्चात 12% वाढ आणि बचतमध्ये 40.5% वाढ केल्यास पगारातील होणारी शेकडा वाढ किती. मग इथं बघा जसे आपण आज जे लेक्चर जे बघत होते आपण पगार खर्च बचतचा फॉर्म्युला वापरून जे सोडवत होतो तो अप्रोच तुम्हाला या एक्झाम्पल सोडवण्यामध्ये वापरायचा आहे. ठीक आहे, मग आपल्याला फॉर्म्युला तुम्हाला पाठ असेलच काय रे, पगार
बचतचा फॉर्म्युला आपण इक्वेट केला होता बघा, तो सिंपल आहे. पगारामधून मी जर खर्च वजा करत असेल तर मला काय मिळते रे, तर त्या व्यक्तीची बचत राहत असते, बरोबर. हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे या टाईपच्या एक्झाम्पलला. मग पहिलं जे वाक्य होतं बघा, तो काय, तिचा खर्च बचतपेक्षा 175% जास्त आहे. म्हणजेच काय, जर समजा आपण काय 175% जास्त म्हणजे आपण काय रे प्लस करत असतो, बरोबर. म्हणजे जसं की आपण 20% वाढवलं, 100त 20 प्लस करत होतो, 10% कमी असेल तर घट करत होतो. तसंच जर बचत तिची 100 रुपये असेल तर खर्च किती असायला पाहिजे रे, 175 जास्त म्हणजे किती होणार, तो 275 रुपये होईल. ठीक आहे, हा तिचा आला खर्च सुधाचा. बचत 100 रुपये मानलेले, 100 मध्ये 175% ऍड केलं पाहिजे प्लस 275 येईल. मग ह्याच्यातून पगार मिळेल ना मला. मग पगार म्हणजे काय होणार, ह्या दोघांची बेरीज व्हायला पाहिजे. आता इक्वेशन काय माझं, पगारातनं खर्च वजा केलं बचत मिळते. मग मला पगार पाहिजे असेल तर ह्या दोघांची बेरीज होणार, 275 आणि 100 किती होतात तरी 375. हे माझं काय असणार आहे, त्या सुधाचा पगार आहे. मग पहिला आपण ह्या तिन्ही व्हॅल्यू काढून घेतो. आता पुढचं वाक्य, जसं आपल्याला जे वाढ वगैरे जे करायला लावले ती आता करायचे आहे. म्हणजे जसं की बघा, तर काय सांगितलं पहिला, तर खर्चामध्ये 12% वाढ करायची आहे. हे जो खर्च आहे माझा तो, मग ह्याच्यामध्ये 12% वाढ करा. 12% म्हणजे काय जाते रे, तर आपल्याला माहिती आहे का, 275चं 12% तुम्हाला काढायचं. मग ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या तुमच्या तोंडीत झाल्या पाहिजे त्या. आणि 12% काढणं एवढं काय अवघड नाही. 10% मला माहिती आहे किती असते रे, 27.5 आहे 10%, बरोबर. 1% किती, 2 घरं सोडायचे, 2.75, बरोबर. मग 2.75ची दुप्पट करा, ते 2% एक्स्ट्रा वरच येईल. मग 2.75ची जर दुप्पट केली, 2ची दुप्पट 4 आणि 0.75ची दुप्पट 1.5 असते, म्हणजे ते 5.5 झालं. मग 5.5 जर मी ह्याच्यामध्ये प्लस केला तर 27.5 आणि हे 5 किती झाले, 28 आणि 28 आणि 5 33. म्हणजे थोडक्यात काय, तर 33 रुपयाची वाढ केली पाहिजे मला. ठीक आहे, मग प्लस 33 जर मी केला तर 5 आणि 3 8 आणि 7 आणि 3 10 1 308. म्हणजे काय, सुधाचा जो काय नवीन खर्च आहे तो किती येईल रे, 308 रुपये येणार आहे. बचतमध्ये डायरेक्टली सांगितले बघा 40.5%ची वाढ करायची आहे. मग आधीची बचत माझी किती आहे, 100 रुपये. 100मध्ये जर मी 40.5 ऍड केलं तर किती होणार आहे, 140.5 होईल. मग झालं, नवीन व्हॅल्यू मिळाला, ह्यातून मिळणार मला नवीन पगार तिचा. दोघांची बेरीज करायची आपल्याला, 308 आणि 40 किती झालं रे, 140 जर केला 448 किती होणार आहे, 448.5 एवढा काय होणार तिचा आता नवीन पगार होणार आहे, बरोबर. 308 मध्ये 140 जर मी ऍड केला तर 448.5 एवढा तिचा आता नवीन पगार असेल. झालं. मग दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या, मग मला काय पाहिजे की पगारमध्ये किती पर्सेंटेजने वाढ झालेली आहे. मग बघा वाढले किती रे, तर 75ला 25 द्या, 400 झालं ते. मग 400 आणि हे वरचं 48 म्हणजे ह्याच्यामध्ये टोटल किती 25 ऍड करा फक्त. मग 0.5 तर आहेच ॲज इट इज येणार आहे. 8 आणि 5 13, कॅरी 1 जाईल, 4 आणि 2 6 आणि 1 7. म्हणजेच काय 73.5 एवढ्या रुपयांची काय झालेली आहे पगारामध्ये वाढ झालेली आहे. कोणापेक्षा, तर छेदामध्ये मूळ पगार येतो माझा 375 आणि हे मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे इंटू 100 होणार आहे. मग 375 आहे बघा, मी ह्याला 25 कटिंग करू शकतोय. काय होणार आहे, 25 1 25 12 उरले आणि 25 5 1,200. इथं होईल 25 चोक 100. माझा इथं बघा 15 आहे, 15 भाग जातो की यस, ह्याला कट होते बघा. हे 15 चोक 60 झाले, 13 उरलं 135 आणि 15 9 3500 म्हणजे 4.9 आला हा. मग 4.9 गुणिले 4 करा, 4 9 36, कॅरी 3, 4 चोक 16 आणि 3 19. म्हणजेच काय, तर त्याच्या पगारामध्ये बघा, सुधाच्या पगारामध्ये 19.6% एवढी काय होणार आहे, पर्सेंटेज इन्क्रीज होणार आहे. क्लिअर आहे काय. तर अशा पद्धतीने जे एक्झाम्पल जे आहे आपल्याला या पद्धतीने तुम्हाला हे टॅकल करायचं आहे. ठीक आहे, इथे तुम्ही अपूर्णांकाचा देखील वापर करू शकता. जसं की बघा, ते पहिली जी व्हॅल्यू सांगितली आपल्याला 175% जास्त आहे. अपूर्णांकात जरी व्हॅल्यू केल्या तरी चालतील, काही हरकत होणार नाही तिथं 4चं वगैरे. फक्त तिथं जे काय म्हणतो आपण त्याला टक्केवारी काढणं सोपं कधी जातं रे, 100 व्हॅल्यू वगैरे असल्यानंतर. म्हणून आपण इथं 100 व्हॅल्यू घेते, जेणेकरून पर्सेंटेज जे इन्क्रीज जे वगैरे करायचं आहे ते सोपं जाणार आहे मला. ठीक आहे, चलो पुढचा जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा अशाच पद्धतीचा आहे, सेम प्रश्न, काही वेगळं करायचं नाही. आणि जेवढे काही प्रश्न आपण बघणार आहोत बघा, प्रत्येक टाईपचे 2-2 प्रश्न आपण घ्यायचे आहेत तिथं. कारण सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण इथं घेणार नाहोत. कारण एक फक्त तुम्हाला आयडिया आली पाहिजे, आणि अशा टाईपचे प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला सोडवण्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. मग असाच दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं की परफेक्शनच्या नादी लागायचं तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आता. म्हणजेच काय की आत्तापर्यंत जेवढे एक्झाम्पल सोडवले, जेवढा क्रॅश कोर्स ज्या विद्यार्थ्यांनी लेक्चर्स बघितले, ह्यातून तुम्हाला पण एक आउटपुट मिळेल किंवा रिअलायझेशन होईल की खरंच ज्या काही मी गोष्टी शिकलो त्या मला अप्लाय करता येतात का.
ह्या गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला आत्तापासूनच याची सवय लावून घ्यायची आहे. त्यासाठी बघण्याचं फक्त काम करू नका, एक्झाम्पल सोडवायचं देखील जे वर्क आहे ते तुम्हाला त्यावेळी नक्की केलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय, तर सुधाचा खर्च तिच्या बचतपेक्षा 125% अधिक आहे. खर्चात 14% घट आणि बचतमध्ये 38% वाढ झाल्यास पगारात होणारी शेकडा वाढ किती? म्हणजे जसं तुम्हाला म्हणलं की सेम एक्झाम्पल आहे, काही प्रोसेस वेगळी करू नका तिथं. ठीक आहे. 3 व्हॅल्यू तर येणारच आहेत माझ्या, पगार, खर्च आणि बचत. पहिलं वाक्य आहे खर्च बचतपेक्षा 125% जास्त आहे. मग आता इथं काय करणार मी, बचत तर 100च राहणार आहे, 125 जर मी ॲड केलं तर खर्च किती आला रे, 225 येणार आहे. दोघांची बेरीज केली जी की किती जाणार आहे, 325 एवढा आला तिचा पगार. मग आता वाढ करायचे आहेत आपल्याला, पुढच्या नवीन व्हॅल्यू शोधायचे आहेत. पहिले बघा खर्चात 14% घट करायचे. खर्च किती आहे, 22.5 आहे, सॉरी 225 आहे. 10% होणार आहे किती रे, 22.5 आणि वरचं 4% काढायचं आहे. 1% किती आहे तर 2.25, ह्याचं चौपट करायचं आहे. म्हणजे 2.25ची जर मी दुप्पट केली पहिला, तर 2.25ची दुप्पट किती जाते रे, तर 4.5 जाईल ते. आणि 4.5ची परत दुप्पट करा, 9 आलं ते. मग 22.5 आणि 9 किती होणार रे, 22 आणि 9 31, म्हणजे 31.5 रुपयाची जी आहे ती वाढ होईल तिच्या खर्चामध्ये. ठीक आहे. किती, 31.5. मग 31.5 जर मी ॲड केला तर हे 0.5 तर आला. मग 5 आणि 1 6, 3 आणि 2 5, म्हणजेच काय तिचा जो काय नवीन खर्च आहे, सॉरी घट शब्द वापरला आहे ना, सॉरी मायनस करावा लागेल आपल्याला. इथं किती रे, तर 31.5 मायनस करायचं आहे. मग खर्चामधून बघा इथं 31.5 हे मायनस करायचं आहे. इथं तर 0 येणारच आहे माझा, इथं लिहितो व्हॅल्यू डायरेक्टली मी. 10तनं 5 गेले, 5 राहतील, 0.5 आलाच. 1 हातच्या तिकडे गेला, 4 राहिले, 4तनं 1 गेला 3, आणि इथं राहणार आहे किती रे, 21. 21मधनं 3 गेले 18, म्हणजेच टोटल किती रे, तिचा नवीन जो खर्च आहे तो येईल माझा 183.5. बचतमध्ये वाढ करायचे आहे बघा किती, 38%. त्यामुळे बचत ॲज इट इज येणार आहे, किती होईल 138. दोघांची बेरीज केली तर इथं माझा पगार येणार आहे, किती जातोय बघा, हे 0.5 तर आलंच. बेरीज करूया, 8 आणि 3 11, कॅरी 1, परत 8 आणि 3 11 आणि 1 12, परत कॅरी 1 आणि हे 3, म्हणजे किती रे, 321.5. म्हणजेच काय, तर आधी 325 रुपये होता, आता किती झाला तिचा नवीन पगार, तर 321.5 रुपये झाला. ठीक आहे. मग असा असेल तर बघा तिथं आपल्याला काय, सॉरी पगारामध्ये शेकडा वाढ नाही होणार, इथं शेकडा घट होणार आहे. कारण इथं बघा आधी 325 रुपये पगार होता, आता कमी झालेला आहे तो, त्यामुळे घट शब्द तिथे येणार आहे आपल्याला. फक्त एकदा कॅल्क्युलेशन थोडंसं चेक करा की प्रॉपर आपलं म्हणजे मांडणी जी आहे ती बरोबर आहे का. येस, 1 हातच्या आपण इकडे 10तनं 5, इथं 4 राहिला पाहिजे, 4तनं 1 गेला, 3 राहणार आहे. आणि इकडे हातच्या 21, आणि 21मधनं जर 3 वजा केला आपण, नाही एक मिनटं, आपण हातच्या घ्यायची गरज नाही. 22मधनं, एकच मिनट, इथं थोडंसं झालं कॅल्क्युलेशन. 22मधनं डायरेक्टली 3 वजा होईल, इथं 9 यायला पाहिजे, कारण आपण 1 हातच्या तिकडे गेला आहे. मग त्यामुळे इथं जे आहे ते 0.25 तर 0.5 तर राहणारच आहे. त्यानंतर 8 आणि 3 11, हातच्याला 1, 9 आणि 3 12 आणि 1 13. येस, वाढ होणार आहे, बरोबर आहे. नवीन पगार किती होईल तिचा, 331.5 रुपये होणार आहे. मग वाढला किती बघा, 25ला 6 द्या, 31 झालं, म्हणजे 6.5 रुपयाची वाढ झालेली आहे. किती रुपये, 6.5 रुपयाची. कशावर, तर ह्या 325 वरती, आणि हे पर्सेंटेजमध्ये लागणार आहे मला, काय होईल रे, गुणिले 100 होणार आहे. मग भाग घालवा मागासारखाच, 25 घालवू शकतो बघा, 25 एके 25, 7 उरले, 25 त्रिक 75, आणि हे होणार आहे 25 चौक 100. 6.5ची चौपट करा, 6.5ची दुप्पट असते 13, बरोबर. 6.5ची दुप्पट असणार आहे 13, आणि 13 चौक 52, 13 चौक 52/13, आणि डायरेक्टली हे कट होते बघा 13 चौक 52. म्हणजेच काय, तर त्या सुधाच्या पगारामध्ये शेकडा कितीची वाढ होईल रे, आता 4%ची जी आन्सर जे आहे ते माझं फायनल आन्सर असणार या ठिकाणी. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आणि आता नवीन टाईपचा प्रश्न, जसं तुम्हाला म्हणलं की प्रत्येक बघा आपण 2-2 प्रश्न बघायचे आहेत प्रत्येक टाईपचे, त्यामुळे हे ते 2 प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये पगार, खर्च, बजेटचे रिलेटेड क्वेश्चन पडले होते आपल्या मागच्या वर्षी जीडीच्या पेपरमध्ये. आणि आता जो प्रश्न आहे तुम्हाला तो पर्सेंटेजमध्ये वाढ जे आपण टेबल जो करत होतो बघा, लोकसंख्येला जे एक्झाम्पल आपण बघितले त्या रिस्पेक्टिव्ह ती पद्धत तुम्ही इथं अप्लाय करू शकता. याचा प्रश्न आधी समजून घेऊ आपण की काय दिलाय. तर बघा, इंधनाच्या किमतीत 3 महिन्यात क्रमशः 25%, 15% आणि 45% घट केली जाते, परंतु 4थ्या महिन्यामध्ये 65% वाढ केली जाते. तर 4थ्या महिन्यानंतर इंधनाची किंमत त्याच्या मूळ किमतीपेक्षा शेकडा कितीने जास्त अथवा कमी आहे.
म्हणजे इथं जे पहिला जे वाक्य दिले बघा तिथं तुम्हाला पर्सेंटेजनं म्हणजे पहिला जी इंधनाची किंमत आहे ती घट करत गेलेली आहे सलग 3 महिने. चौथ्या महिन्यामध्ये एकदम वाढ केली. मग असं झालं असेल तर शेवटचा प्रश्न एक नीट समजून घ्या की तुम्हाला विचारले काय की चौथ्या महिन्यानंतर जी काय किंमत होणार आहे त्या इंधनाची ती किंमत मूळ किमतीपेक्षा शेकडा कितीनं कमी आहे का जास्त आहे हे तुम्हाला काय करायचं चेक करायचं. मग या टाईपच्या एक्झाम्पलला देखील तुम्ही 100 वगैरे काही न घेता तो टेबल करू शकता. जो टेबल आपण लोकसंख्येच्या एक्झाम्पलला वापरला होता बघा तो. मग पहिली जी व्हॅल्यू आहे बघा 25% आहे. 25% आपल्याला माहिती आहे 1/4 असतं. म्हणजेच काय जर आधी त्या इंधनाची किंमत 4 रुपये असेल तर आता 3 रुपये व्हायला पाहिजे. घट केलेलं आहे. घट असेल तर आपण अंश मायनस करतो. 15% दुसरी व्हॅल्यू आहे. 15% असते 3/20. म्हणजे जर आधी 20 रुपये किंमत असेल तर आता 17 रुपये व्हायला पाहिजे अंश मायनस केल्यानंतर. चौथीची व्हॅल्यू आहे बघा 45%. 45%चं सेम राहणार आहे 9/20. जर मग 9/20 असेल म्हणजे आधी जर 20 रुपये किंमत असेल तर आता 11 रुपये होणार आहे 9 मायनस केल्यानंतर. आणि लास्टला बघा एकदम वाढ केलेली आहे 65%ची. 65%चं जर अपूर्णांकात केलं तुम्ही तर 65/20 होणार. सॉरी 65/100. 5 न कटिंग केला तर 13/20 होते. 13/20 म्हणजे जर आधी 20 रुपये असेल तर 20 आणि 13 किती झाले रे 33 रुपये ही असणार आहे त्या इंधनाची नवीन किंमत. मग अशा पद्धतीनं तुमच्या ह्या व्हॅल्यू येणार आहेत. पहिल्या तिन्ही व्हॅल्यूमध्ये लक्षात ठेवा घट शब्द आहे त्यामुळे तिथं मायनस टाकतो. शेवटी प्लस. त्याचं रिझन काय तर वाढ केलेलं आहे. मग जसं की आपण लोकसंख्येमध्ये बघितलंय डाव्या बाजूला येते ती माझी मूळ लोकसंख्या असते. उजव्या बाजूला येते ती पुढची नंतरची लोकसंख्या असते. मग इथं पण सेम येणार आहे. डाव्या बाजूला जी व्हॅल्यू असणार आहे ती त्या इंधनाची मूळ किंमत येईल. राईट साईडला जी व्हॅल्यू येईल गुणाकार करून ती असणार आहे इंधनाची नवीन किंमत. ठीक आहे. मग नवीन मूळ किंमत किती जाईल बघा गुणाकार करायचा आहे तरी आपल्याला हे माहिती आहे की 20चा घन 8000 असतोय आणि 8000ची चौपट 8 चौक 32,000 ही असणार आहे त्या इंधनाची मूळ किंमत आली. मग आता ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे माझा असणार आहे ते नवीन किंमत. मग किती जाते बघा गुणाकार कसाही करा. 33 त्रिक करतो पहिला. 33 त्रिक किती होता तरी 99. 99ला परत 17 गुण्या ते सोपं पडते. 17चा पाडा पाहिजे आपल्याला. 17×9 = 5300. सॉरी इथं येणार आहे 3 हातचे आले 15. परत सेम 17×9 = 153. 153 आणि 15 किती झालं रे 168. किती आलं 168. आणि ह्याला परत काय व्हायचं आहे लास्टली गुणिले 11. ती व्हॅल्यू इथे येणार आहे बघा काय होईल 11 त्रिक 33 3 88 आणि 3 91 9 66 आणि 9 66 आणि 9 75 7 11 आणि 7 18. म्हणजेच काय नवीन जी काय व्हॅल्यू आहे बघा ती किती झाली रे आता आधी 32,000 रुपये एवढी इंधनाची किंमत होती. आता होणार आहे किती 18,513 रुपये एवढी इंधनाची नवीन किंमत होईल. मग शब्द काय येणार आहे माझे घट तर झालेल्या इंधनाच्या किमतीमध्ये त्यामुळे घट येणार आहे. मग ते फक्त आता आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आता दोघांची वजाबाकी फरक अंशामध्ये घेतो आपण. मग 10तनं 3 गेले 7 इथं 9 9तनं 1 8 इथं पण 9 9तनं 5 4 आणि इथं 31 31मधनं 18 गेले 13. म्हणजे टोटल 13,487 रुपयेची घट झाली. कशावरती तर या 32,000वरती. आणि हे मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे × 100 होणार आहे. ठीक आहे. तर इथं बघा हे 2 शून्य कटिंग होतात आणि आता 320 आणि हे वरची जी व्हॅल्यू आहे ह्यांना तुम्हाला भाग घालवायचा. मग आपल्याला दिसते बघा इथं तर 0 आलाय काय प्रॉब्लेम नाही. पण ह्या व्हॅल्यू ज्या आहेत लक्षात ठेवा इथं भाग जो घालवणं थोडंसं अवघड जाते किंवा काय म्हणतो आपण त्याला 32 न घालवणे म्हणजे डायरेक्टली आपल्याला 13,487/320 एवढा आता आपल्याला करायचं. मग 320चा जर तसा विचार केला तर बघा इथं 2 न जातोय 5 न जातोय पण वर त्यापैकी कुणीच भाग जात नाही कारण 1 आणि 7 आहे. मग अशा वेळी लक्षात ठेवा आपल्याला 320चाच पाडा म्हणणं गरजेचं आहे. आपण इथं दुसरं कुठलंही कॅल्क्युलेशन करू शकत नाहीये. ठीक आहे. मग त्यात जर घालवायचाच असेल अजून भाग तर 32ला बघा 8 न 1 जातोय बरोबर. पण 8च्या पाड्यामध्ये 7 येत नाहीये 1 स्थानी त्यामुळे 8 न पण भाग घालवता येणार नाही इथं मला. त्यामुळे डायरेक्टली बघा 320चाच पाडा म्हणू आपण. 320 5 जर केलं तर 5 × 15 जाते नाही होऊ शकत. 320ची जर चौपट केली तर बघा किती जाणार आहे हे 1200 आणि वरचं 80 1280 बसते बघा. 320ची चौपट गेली तर मग बसते पहिला 4चा भाग लागेल. मग 1348 हे आलं होतं आपलं आणि 320ची चौपट केली किती आलं तरी 1280. मग बाकी किती राहणार आहे बघा 8 आणि इथं राहणार आहे 14 14तनं 8 गेले 6 म्हणजे 68 राहते ते बरोबर. आणि ते कुठपर्यंत घालवले आपण इथपर्यंत घालवले. 68 म्हणजे 687 झालं. 687 आले असेल तर 320ची दुप्पट बसते मला. 320ची दुप्पट 640
687 होतं, दुप्पट केली आहे, किती राहिला 640, बाकी किती राहणार आहे तर 47 राहील परत, आणि 47ला पॉईंट घ्यावा लागेल, 470 झालं ते, बरोबर. मग 470ला परत 320 एक्के 320 लागेल, बरोबर. मग 320 मधनं 470 मधनं 320 गेला, 150 झालं, म्हणजे 1500 आलं ते. 1500ला परत 4चाच भाग लागणार आहे, म्हणजे 42.14. 2 घरं काढून आन्सर स्टॉप करूया. ह्याच्यानंतर जसा प्रश्न असेल तुम्हाला त्या पद्धतीने तिथं ऑप्शनवरून ते क्लिअर होऊनच जाईल ते, ठीक आहे. म्हणजेच फायनल आन्सर जे असणार आहे माझं ते किती असेल, 42.14% घट हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. आणि जसं की बघा ऑप्शन्स देखील तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती आहेत प्रश्नांमध्ये. आपलं फायनल आन्सर किती असेल 42.14. आणि हे ऑप्शनवरून आपल्याला कन्फर्म होऊन जातं की मला किती घरं पुढं काढायचे किंवा किती घरं मागे काढायचे ते. मग बघा तुम्हाला ह्या पद्धतीचा प्रश्न जो आहे तो पेपरमध्ये आलेला आहे, आणि विचार करा की अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन तुम्हाला ते एका तासात झालं पाहिजे, ते पण ऑनलाईन. त्यामुळे तुम्ही विचार करा, जर तुम्ही SSC GD जर प्रॉपर करत असाल तर ह्याला किती एफर्ट्स घ्यावे लागतात आणि किती तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे एक्झाम्समध्ये. मग त्यामुळे खास करून हे माझं सांगणं त्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना असेल की तुम्ही जर खरंच SSC GDच्या एक्झाम देणार असाल तर लक्षात ठेवा, मोस्ट वेलकम असतं ते, पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट्स हे नक्की घ्यावे लागतील. आणि लक्षात ठेवा, एक्झाम क्रॅक करणं SSC GD सगळ्यात सोपी म्हणलात, पोलीस भरतीपेक्षा सोपे आहे. फक्त त्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि त्या पद्धतीचा ॲप्रोच जो आहे तो तुम्हाला स्वतःमध्ये डेव्हलप करणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं देखील बघा एक्झाम्पल जे आहे ते सेम एक्झाम्पल आहे जे आत्ता आपण घेतलं ते. म्हणून जसं तुम्हाला म्हटलं की प्रत्येकाचे 2-2 टाईपचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत, त्यासाठी व्हिडिओ पॉज करा आणि ॲन्सर जे आहे ते तुम्ही आता सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे. बघा प्रश्न आता इथं फक्त इंधनाच्या किमती व्हॅल्यू बदललेल्या आहेत. प्रश्न काय आहे, इंधनाच्या किमतीत 3 महिने क्रमशः 35%, 10% आणि 30% घट केली जाते, परंतु 4थ्या महिन्यानंतर 65% वाढ केली जाते. तर 4थ्या महिन्यानंतर इंधनाची किंमत मूळ किमतीपेक्षा शेकडा कितीने कमी अथवा जास्त आहे. त्यामुळे प्रश्नामध्ये काही चेंज नाही, फक्त व्हॅल्यूशी घेणं देणं तुम्हाला. प्रश्न ॲज इट इज सेम आहे. व्हिडिओ पॉज करा आणि एकतर पहिला तुम्हाला अपूर्णांकातल्या किमती काढायच्या त्या आणि वाढ घट या पद्धतीने टेबल करायचं. मग पहिली व्हॅल्यू आहे बघा 35%. 35%चं आत्ताचं आपण काढलेली 7/20 असते ते. मग 7/20 असेल तर म्हणजेच काय, तर 20ची किंमत जर असेल त्या इंधनाची तर ती आता 13 रुपये व्हायला पाहिजे, बरोबर. दुसरी व्हॅल्यू आहे बघा 10%. 10%चं 1/10 असतं, साधं सिंपल आहे. म्हणजे जर आधी 10 रुपये किंमत असेल तर आता 9 रुपये व्हायला पाहिजे, घट आहे, मायनस करायला लागणार आहे. तिसऱ्या आहे बघा 30%. 30%चं असतं 3/10. म्हणजे जर आधी 10 रुपये किंमत असेल तर 10तनं 3 वजा करा, 7 रुपये यायला पाहिजे. आणि लास्टची 65% मागाशीच काढली होती, 13/20 असतं ते. म्हणजे जर आधी 20 रुपये किंमत असेल तर 20 आणि 13 33 रुपये आता ती नवीन किंमत होईल त्या नवीन इंधनाची. मग पुढं सेम यांचा सगळा गुणाकार म्हणजे मूळ किंमत येणार आहे, म्हणजे माझी पहिला 2×4, 4 वरती हे 3 शून्य येतील. म्हणजेच काय, आधी 40,000 रुपये एवढी त्या इंधनाची किंमत असेल. इथं या सगळ्यांचा गुणाकार तो म्हणजे माझं फायनल आन्सर येणार आहे. किती जाते बघा, तर हे 9 असं ते 63. पहिला काय करूया आपण, 63 गुणिले 13 करू, ठीक आहे. सो हे सोपं जाईल जरा, नाही 63 गुणिले हे करूया आपण 63 गुणिले 33 करू, ठीक आहे. हे सोपं पडेल. मग 33 त्रिक किती होणार आहे तर 99, कॅरी 9 जाईल आणि 33 सम साहित्रिक 18 180 198. 198 आणि 9 किती होणार आहे तर 207. 198 आणि ते 9 किती होणार ते 9 आणि 8 17 असते, म्हणजे 207 झालं ते. मग 207 म्हणजे 2079 आणि ह्याला फायनली किती राहिलेलं आहे आपलं तर 13 राहिलेलं. मग आता 13 9 आपल्याला माहिती आहे 117, कॅरी 11 जाईल, 13 91, 91 आणि 11 किती होणार आहे 102, 10, 13 0 0 0 1 26 आणि 1 27. म्हणजेच काय, तर आता त्या इंधनाची जी काही नवीन किंमत आहे बघा, हे सगळं होऊन घट वगैरे वाढ होऊन किती होणार 27,027 रुपये. मग झालं नवीन की दोन्ही किमती मिळाल्या. मला काय करत असतो, दोघांमधला डिफरन्स घ्यायचा आहे. मग वजाबाकी करा, 10तनं 7 गेले, 3 राहिले, परत 9, 9तनं 2 गेले, 7 राहिले. इथं पण सेम 9, 9तनं 0 9च राहणार आहे. आणि 39मधनं 27 गेले, मग 39मधनं 27 गेले तर 12 राहतील. म्हणजे टोटल जी किंमत आहे इंधनाची ती 12,973 रुपयेने कमी होणार आहे. कोणापेक्षा तर ह्या 40,000पेक्षा. आणि हे मला पर्सेंटेजमध्ये लागणार आहे गुणिले 100. आता इथं बघा छेदात 4 आले, त्यामुळे कॅल्क्युलेशन सोपं होईल आपलं. 2 शून्याला 2 शून्य गेले, 4 भाग घालूया ह्या सगळ्यांना,
तर इथं बघा अंशामध्ये पहिला लागेल 4 त्रिक 12, 4 दुनी 8, 1 उरला 17 झालं, 4 चौक 16, 1 उरलं 13, 4 त्रिक 12, 1 10, 4 दुनी 8 आणि 4 पंचे 20 आणि हे होणार आहे छेद 100. बरोबर. मग छेद 100चा अर्थ काय असतो रे, तर 2 घरं अजून मला आत यायचं आहे, म्हणजे फायनल आन्सर माझं इथं काय म्हणू शकतो मी 32.4325% आणि एवढ्यानं काय होणार आहे रे, कमी झालेलं आहे प्राईस, त्यामुळे घट, हे माझं काय असणार फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. आणि ऑप्शनमध्ये तुम्ही जर बघाल तर इथं तुम्हाला पॉईंटच्या पुढे 2च घरं दिसतील इथं, त्यामुळे असं जरी आन्सर काढलं तरी काय फरक पडत नाही. फायनल आन्सर जे आहे माझं ते किती असायला पाहिजे, 32.4325% त्या इंधनाच्या किमतीमध्ये काय होणार आहे रे, घट होणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आणि आता जो तुमच्या स्क्रीनवरती जो प्रश्न आहे बघा, तो आपण मागचं जे लेक्चर बघितलं होतं लोकसंख्याचं, त्या लोकसंख्येच्या एक्झाम्पल्समध्ये आपण या टाईपचे प्रश्न बघितले होते. म्हणून तुम्हाला म्हणलं की त्या लेक्चरमध्ये की आपण अजूनही असले क्वेश्चन्स बघायचे आपल्या ह्या PYQ क्वेश्चन्समध्ये. त्यामुळे सेम प्रोसेस तुम्हाला मागची जी आपण अप्लाय केली, म्हणजे जिथं आपण बघा एलिगेशन मेथडचा वापर करायचा आहे हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. तर प्रश्न बघा काय दिला आहे आपल्याला, तर एकाच जिल्ह्याची लोकसंख्या 3,33,000 आहे, ज्यामध्ये 2,13,000 पुरुष आहेत, 71% जनसंख्या साक्षर आहे आणि जर 71% पुरुष साक्षर असतील तर साक्षर महिलांची टक्केवारी किती. मग आता इथं बघा लास्ट लेक्चरमध्ये पण आपण त्याबद्दल जे डिस्कस केलं की तिथं बघा जर साक्षर व्हॅल्यू टोटल म्हणजे एकूण व्हॅल्यू जे आहे, म्हणजे पुरुषांचे आपल्याला सांगितले बघा 71% पुरुष साक्षर आहेत आणि टोटल जनसंख्या पण 71% साक्षर आहे. मग जर या दोन व्हॅल्यू समान असतील तर एलिगेशनमध्ये हिथं व्हॅल्यू 0 येणार आहे. जर हिथं व्हॅल्यू 0 येत असेल तर हिथं पण लक्षात ठेवा, म्हणजे काय थोडक्यात साक्षर महिलांचं जे काही पर्सेंटेज आहे ते देखील 71% असलं पाहिजे, जे की तुम्हाला ऑप्शनमध्ये बघायला पण मिळेल. त्यामुळे या एक्झाम्पलला काहीही सोडवत बसायची गरज नाही, एलिगेशनचाच रेफरन्स आहे, पण तो आला कसा हे आपण मागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर बघितलं नाही लोकसंख्येचं ते लेक्चर जरूर बघा, 44 नंबरचं लेक्चर, जिथं तुम्हाला ही कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर होऊन जाईल की हिथं पण 71 का घेतलं आहे आपण ते. ठीक आहे. त्यामुळे त्यामध्ये वेळ घालवत बसायला नको आपण. पुढचं एक्झाम्पल घेऊ आणि पुढचं एक्झाम्पल जे आहे बघा ते अशाच पद्धतीचं आहे. ठीक आहे. सॉरी येस, याच पद्धतीचं एक्झाम्पल आहे. त्यासाठी व्हिडिओ पॉज करा आणि जर व्हॅल्यू समानाचं आहेत बघा तोंडी सोडवू शकता, पेनाची तुम्हाला काहीही आवश्यकता पडणार नाही आहे. तर बघा प्रश्न काय, तर एका जिल्ह्याची जनसंख्या 3,72,000 आहे, ज्यामध्ये 1,68,000 पुरुष आहेत, 20% जनसंख्या साक्षर आहे. जर 20% पुरुष साक्षर असतील तर साक्षर महिलांची टक्केवारी किती. तर इथं बघा एकूण जनसंख्येचं साक्षरचं पर्सेंटेज आणि पुरुषांचं साक्षरचं पर्सेंटेज दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, 20% 20%. जर त्या दोन्ही व्हॅल्यू समान असतील तर लक्षात ठेवा महिलांचं जे काय साक्षर होण्याचं जे काय पर्सेंटेज आहे ते देखील 20% असायला पाहिजे. आणि त्याचा रेफरन्स सेम जसं आत्ता आपण बघितलं ते, म्हणजेच काय जर त्या दोघांमधल्या एलिगेशनमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण वजाबाकी करत असतोय आणि त्या वजाबाकीचा जो काही डिफरन्स आहे तो नेहमी 0 येत असतो. त्यामुळे जर ती व्हॅल्यू 0 येत असेल तर साक्षर महिलांचं जे काही पर्सेंटेज आहे ते देखील लक्षात ठेवा 20%च असायला पाहिजे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल आता तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. तिथं जे प्रश्न जो आहे तो थोडासा वेगळा आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचे की आता इथं कशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता याचा. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय, तर एका गावची जनसंख्या 1 लाख आहे, जी प्रतिवर्ष 25% दराने वाढते. तर 3 वर्षापूर्वीची जनसंख्या आणि 2 वर्षापूर्वीची जनसंख्या यांच्यामधील फरक किती. म्हणजे याच्यासाठी पण बघा ऑप्शन्स तुमच्या स्क्रीनवरती आहेत. फक्त आता इथं महत्त्वाची लक्षात ठेवा, ऑप्शन जरी असले तरी तुम्हाला सोडवण्याची पद्धत नीट समजली पाहिजे की इथं मला केलं काय पाहिजे. ठीक आहे. मग प्रश्न आधी काय सांगितलं बघा, इथं लोकसंख्येला जसं आपण टेबल करतो तोच टेबल तुम्हाला इथं करायचं आहे, 100 वगैरे काय सोडवत बसायचं नाही आहे. जसं की आपल्याला माहिती आहे बघा 25%चा पूर्णांकात किती असते तर 1/4 असणार आहे. म्हणजेच काय तर 4ची जी काही लोकसंख्या आहे ती 5 होणार आहे, परत 4ची 5 होणार आणि परत 4ची 5 होणार आहे. बरोबर. हे 3 वेळा लिहिणार आहे आपण का, कारण मला 3 वर्षापाठीमागची लोकसंख्या पण पाहिजे. म्हणजेच काय इथं म्हणू शकतो मी 4चा घन किती आहे रे तर 64 आहे आणि 5चा घन किती आहे तर 125 आहे. मग प्रश्न मला काय विचारले तर ह्या 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या आणि या 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या इथं जी व्हॅल्यू असणार आहे या दोघांमधला डिफरन्स किती हा प्रश्न विचारलाय मला.
मग डिफरन्स काढण्यासाठी आपल्याला माहित आहे की आता इथं बघा, इथं 64 झालेलं आहे बरोबर. मग 64च्या मागं जर मी गेलो म्हणजे त्याचं किती 25% सांगितले, 25% अर्थ असतो 1/4. मग 1/4 जर मी व्हॅल्यू काढली तर तो तेवढ्यानंच ती लोकसंख्या काय असणार आहे, ती वाढून पुढे आलेली असणार आहे किंवा तेवढ्याच ह्यानं मागं गेली असणार आहे. मग आपल्याला इथं प्रश्नामध्ये सांगितलंय बघा सध्याची लोकसंख्या दिली आहे. मग सध्याची लोकसंख्या किती आली माझी 125 आहे. मग इक्वेट करा, 125ची जी काही व्हॅल्यू आहे ती किती सांगितलेली आहे तर 1 लाख सांगितलेली आहे. किती आहे 1 लाख. मग आपल्याला माहिती आहे बघा 125ची जर तुम्ही 8 पट केली जी की किती मिळते रे 1000 मिळत असते. म्हणजेच काय त्या एकाची जी काही किंमत आहे ती किती येणार आहे 125 8 म्हणजे एकाची व्हॅल्यू आली माझी 800 बरोबर. किती आली 800. मग प्रश्न काय मला तर आणि मग एकाची जर 800 असेल तर इथं हे 64 जर तुम्ही काढलं तर तुम्हाला काय मिळणार आहे तर तेवढ्या पाठीमागची लोकसंख्या मिळेल तुम्हाला. कधीची तर 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या मिळणार आहे बरोबर. मग 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या इथं काढून घेऊ आपण. 3 पूर्वी म्हणा. मग 3 वर्षापूर्वी किती होती 64 होती. मग ह्या 800ला 64ने गुणा किती येते बघा तर 2 0 ॲज इट इज राहतील आणि हे होणार आहे किती बघा तर 8 संग 48 आणि 8 चौक 32 480 आणि 32 होते किती रे तर 512. म्हणजेच काय 3 वर्षापूर्वी लोकसंख्या किती होती रे तर 51,200 3 वर्षापाठीमागं. मग आपल्याला पाहिजे काय 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या आणि 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या यामधला डिफरन्स पाहिजे. मग मला सांगा जर हे जे काय 64 आले किंवा 51,200 ही जी काय लोकसंख्या झालेली आहे ती कशी झालेली आहे 25% वाढ होऊन आलेली आहे. मग जर मी ह्याचा 25%च भाग काढला तर तोच माझा काय असणार आहे त्या 2 वर्षापाठीमागचा आणि 3 वर्षापाठीमागचा डिफरन्स असणार आहे. मग 25%चं मला माहिती आहे किती असतं रे तर 1/4 म्हणजेच काय 51,000चा 1/4 तुम्ही काढा ते तुमचा त्या दोन्ही वर्षांमधला डिफरन्सच मिळेल. मग किती जाते बघा 4 कटिंग करायला पहिला लागेल 4 1 4 1 उरला 11 झालं. 11 म्हणल्यानंतर 4 दुनी 8 आणि परत किती 8 म्हणल्यावर 2 उरेल 3 उरेल 32 झालं आणि 4 8 32 आणि वरचं 2 0. म्हणजेच काय तर त्या 2 वर्षामधला जो काय डिफरन्स आहे 3 वर्षापाठीमागात 2 वर्षापाठीमागाचा जो लोकसंख्येतला जो काय डिफरन्स आहे तो किती असायला पाहिजे रे 12,800 हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने या एक्झाम्पलला टॅकल करायचं आहे. इथं तुम्ही 2 वर्षापाठीमागची पण लोकसंख्या वगैरे काही काढत बसायची गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे की त्यामधला जो आहे तो तुम्हाला काय करायचा आहे डिफरन्स घ्यायचा आहे. मग अशा पद्धतीने जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला करावं लागेल. फक्त काय 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या फक्त काढून घ्या जी की आपली किती आली तरी 51,200 ह्याचा 1/4 काढा तेवढाच तुमचा काय पडणार आहे त्या ह्याच्यामधला फरक पडेल कशामधला त्यांच्या संख्येमधला जी काही वाढून होता आलेले असणार आहे ते. त्यामुळे फायनल आन्सर माझं किती असेल 12,800 हे आपलं काय असणार फायनल आन्सर असेल. ठीक आहे. येस नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती बघा. हे पण सेम एक्झाम्पल आहे जे आपण सुरुवातीला बघा जे पगार खर्च आणि बचतच्या टाईपचं जे एक्झाम्पल बघितलं होतं त्या टाईपचं हे एक्झाम्पल तुम्हाला आपल्याला काय पेपरमध्ये पडलं होतं. तर प्रश्न बघा काय सांगितलं आहे तर रमणचा पगार 75,400 रुपये आहे. तो पगाराच्या 23% बचत करतो. जर पगारात 27% वाढ आणि खर्चात 50% वाढ होत असेल तर त्याच्या बचतमधील होणारी वाढ अथवा घट किती. म्हणजेच बघा आता इथं हा एक प्रश्न तुम्हाला 100% पडेल की इथं पगाराची जी काय किंमत आहे बघा ती ॲक्च्युअल दिलेली आहे पण त्यानंतरच्या ज्या काय किमती सांगितल्या तुम्हाला त्या पर्सेंटेजमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे इथं एक तर 2 ऑप्शन्स असतील तुम्हाला. एक तर सगळ्या किमती 75,000 जो ॲक्च्युअल पगार सांगितले आपल्याला त्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला व्हॅल्यू काढाव्या लागतील. म्हणजेच बचत जी आहे ती पगाराच्या 23% करतोय. मग त्यानंतर त्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू ज्या आहेत तुमच्यात काय होणार आहे त्या पगार खर्च आणि बचत येत जातील. मग असं जरी केलं तरी चालेल किंवा पर्सेंटेजचा वापर करा आधी. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बघा जो शेवट विचारला आपल्याला की बचतमध्ये किती वाढ झाली तर लक्षात ठेवा तिथं जो प्रश्न आहे तो रुपयामधला आहे. तिथं जे कन्व्हर्जन जे आहे पर्सेंटेजचं ते आपल्याला ज्या बचतचा जो प्रश्न आहे तो कन्व्हर्जन शेकडा किंवा पर्सेंटेजमध्ये रूपांतर करायची गरज तुम्हाला नाही त्या ठिकाणी. ठीक आहे. जे आन्सर आहे ते तुम्हाला रुपयामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग त्यासाठी जसं बघा जर तुम्हाला म्हणलं की 100ची किमती त्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन जे आहे ते करू शकतायसा किंवा ॲक्च्युअल किमती घेतल्या तरी चालतील कारण एवढं कॅल्क्युलेशन काय अवघड नाही होणार आपलं. म्हणजे पगार जो आहे फॉर्म्युला आपला सेम राहणार आहे. फॉर्म्युल्यामध्ये तर काही चेंज होत नाही माझा इथं काय तर पगारातनं आपण खर्च वजा करत असतोय आणि पगारमधनं खर्च जर मायनस केला तर काय राहत असते रे मला त्या व्यक्तीची बचत मिळत असते बरोबर.
मग असं असेल तर पगाराची किंमत सांगितली आहे बघा रमणचा किती आहे रे, तर 75,400 रुपये जो आहे तो त्याचा पगार आहे. ठीक आहे. मग पगाराचे 23%. मग मला सांगा हे जर 75,000चं आपल्याला 23% काढायला लागणार आहे. 23% म्हणजे काय म्हणू शकतोय मी, तर 2 0 इथनं कट होतील 100-100चे, म्हणजे 754ला 23 गुन्ह्या ती व्हॅल्यू म्हणजे काय येणार आहे माझा इथं गुणाकार येईल तो. ठीक आहे. 754ला काय करायला लागेल मला, गुणिले 23. मग जर गुणिले 23 केला तर त्याची आपल्याला काय मिळणार आहे, बचत मिळणार आहे. मग गुणाकार बघा 23ची दुप्पट जर मी केली 46, 23 92 कॅरी 9 जाईल, 23 5 115, 115 9 124 राहते बघा, 4 हातच्याले 12, परत 23 7 किती होणार आहे 161 बरोबर. 161 आणि 12 173 म्हणजे टोटल काय, तर तो 17,342 म्हणजे 17,342 रुपये एवढी तो काय करणार आहे आता बचत करेल. ठीक आहे. सुरुवातीची आपली ही त्याची बचत आली, ही आहे अशी ठेवा आपण. मग आता एवढी बचत करत असेल तर खर्च पण काढला पाहिजे. म्हणजेच काय, पगारातनं बचत मायनस करा, तुमचं काय येणार आहे, खर्च येणार आहे. किती जाईल बघा, 10तनं 2 गेले 8 राहतील. इथं पण सेम 10तनं 4 गेले 6 राहायला पाहिजेत. इथं 4तनं 3 1 आणि इथं 5तनं म्हणजे डायरेक्टली 4तनं कट केले आपण, म्हणजे इथं 15 होईल. 15तनं 7 गेले 8 आणि 6तनं 1 गेला 5. म्हणजेच काय, पगार एवढा खर्च किती करेल, 58,168 रुपये एवढा तो खर्च करणार आहे. आणि त्यानंतर बचत राहील त्याची किती रे, तर 17,342 रुपये. ठीक आहे. या आल्या आपल्या इनिशियल व्हॅल्यू. मग आता काय पुढचं जसं डाटा चेंज केला बघा काय, तर पगारामध्ये 27% वाढ करायचे. मग ह्याचं पहिला तर सेम 27 जे केलं त्यानंतर त्या पद्धतीने केलं तरी व्हॅल्यू जाणार आहे तुमच्या. मग जसं बघा जर ॲक्च्युअल व्हॅल्यू घेतल्या तर एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला पुढं करावं लागणार आहे. म्हणजे आता 27% वाढ करायची आहे, परत बचत जी आहे ती त्या पद्धतीने एक्स्ट्रा येणार आहे तुमची. ठीक आहे. मग डायरेक्टली सेम एकतर 27नं गुणून केलं तर चालेल, किंवा आपण ह्याला 100मध्ये कन्वर्ट करूया, किंवा 100च्या फॉर्ममध्ये जर व्हॅल्यू घेतल्या तर कॅल्क्युलेशन थोडंसं अजून कमी होऊ शकतं आपलं. म्हणजे जसं की बघा आपल्याला माहिती आहे की आपण पगार काय मानत असतोय, नेहमी एका व्यक्तीचा 100 रुपये मानत असतोय. ठीक आहे. पगार जर 100 रुपये घेतला असेल मी, तर बचत काय करतोय रे, 23%. मग बचत किती करेल रे, 23 रुपयेचीच बचत करणार आहे ना, पगाराच्या 23%. मग मला सांगा 100 रुपयेपैकी जर मला 23 रुपये बचत करायचे असतील तर खर्च किती करायला पाहिजे रे, तर इथं बघा तर 77 रुपये. ठीक आहे. 77ला हे 3 दिलं 80 झालं आणि वरचं 20 बरोबर. म्हणजे या तुमच्या इनिशियल व्हॅल्यू येतील सुरुवातीच्या. पर्सेंटेजमध्ये लक्षात ठेवा आपण हे कॅल्क्युलेशन करायला लागलो आहे, कारण ह्या सुरुवातीच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते कॅल्क्युलेशन मोठं होईल, त्यामुळे आपण पर्सेंटेजचा वापर करू शकता इथं. मग आता ते पुढच्या व्हॅल्यू, पगारामध्ये 27% वाढ म्हणजे किती रुपये झाला रे पगार त्याचा, नवीन 127 रुपये आला बरोबर. मग त्यानंतर काय सांगितले, वाढ आणि खर्चात 50% वाढ. मग 77च्या निम्मा किती असतो बघा, तर 38 जर घेतला आपण, 38ची दुप्पट 76 म्हणजे 38.5. म्हणजे टोटल जी त्याची ही असली पाहिजे ती 77 आणि हे वरचं 38.5. मग हे टोटल किती जाते बघा, 0.5 तर येणारच आहे. 8 आणि 7 15, हातच्याला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11. म्हणजे त्याचा जो काय आता नवीन खर्च आहे तो किती आला रे, 115.5 रुपये आला बरोबर. आणि मग आता सांगा 127मधनं 115.5 वजा केलं तर आपल्याला त्याची नवीन बचत मिळणार आहे इथं. मग किती मिळते बघा, तर हे 0.5 तर ॲज इट इज राहणार आहे व्हॅल्यू, ही तर काही चेंज होत नाही. मग 115ला 0.5 दिला 116 झालं, 116ला वरचा 11 द्या, म्हणजेच किती रे, तर थोडक्यात 11.5 एवढं तो काय करणार आहे आता, तर बचत करेल. मग आता इथं बघा आधी काय करतोय रे, तर 23 रुपयाची बचत करत होता, आता करतोय 11.5 रुपयाची बचत. मग कमी किती झाली, तर इथं बघा सरळ आपल्याला दिसते की 11चं 22.5 होणार आहे वरचं, म्हणजे निम्मी बचत झाली त्याची एक्झॅक्टली. मग इथं बघा आता इथं मला इथं कळतं, इथं 23 म्हणजे ही व्हॅल्यू आलती ना माझी, ही व्हॅल्यू सुरुवातीला 23 रुपये म्हणजेच तो 17,342 रुपयाची बचत करत होता. आता म्हणजे ते 23 जे आहे ते इथं 23चं डायरेक्टली दिसते बघा 11.5 झाले. मग 23 आणि 11.5चं काय रे, तर तुमची जी बचत आहे लक्षात ठेवा ती निम्मी होणार आहे. ह्याच्यावरून हे कळते मला. मग इथं कळते की आपल्याला मूळ बचत होती माझ्याकडं किती, तर 17,342 ही व्हॅल्यू होती माझ्याकडं बरोबर, सुरुवातीच्या मूळ बचत करणारी. मग आता प्रश्न काय मला, की त्याच्या बचतमध्ये किती रुपयांची कमी होणार आहे. मग की घट तर 100% झाल्या, मग घटचं उत्तर काय, ह्याच्या निम्म करा डायरेक्टली, तेवढा तर त्याची बचत जी आहे ती कमी होणार आहे. मग बचत निम्म म्हणजे काय रे, 2 भाग घालवतो आपण, 2 16 परत 1 उरला 13 झालं, 2 6 12 14, 2 7 14 आणि 2 1 2, म्हणजे तो काय रे आता 8,671 रुपये एवढी लक्षात ठेवा त्याच्या बचतमध्ये काय होणार आहे आता, घट होणार आहे. ठीक आहे.
त्यामुळे आपण इथं बघा या ज्या व्हॅल्यू आहेत सुरुवातीच्या त्या थोड्याशा तेवढ्यासाठी काढून घेतल्या, जेणेकरून त्याचा पुढचा आपल्याला इथल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यासाठी रेफरन्स एक अंदाज फक्त आला पाहिजे की जी घट आहे ती किती रुपयांची होणार आहे. मग इथं दिसते बघा सरळ 23चं 11.5 झाले, याचा अर्थ काय म्हणू शकतोय मी, तर त्याची जी काही बचत आहे ती निम्मी व्हायला पाहिजे. मग आधी जर तो 17,342 रुपयाची बचत करत असेल तर आता त्याच्या निम्मा घट व्हायला होणार आहे. मग ह्याच्या निम्म करा किती उत्तर असायला पाहिजे माझं 8,671 रुपये हे आपलं काय असणार फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आणि पुढचा जो प्रश्न आहे बघा तो ऑलरेडी आपल्या जो काय क्रॅश कोर्समध्ये आपण जे लेक्चर्स बघितले आत्तापर्यंत सगळे पर्सेंटेज या टॉपिकचे, यामध्ये आपण या टाईपचे एक्झाम्पल्स ऑलरेडी बघितलेले आहेत. ठीक आहे, फक्त प्रश्न नीट समजून घ्या आधी, आणि तुम्हाला इथं कोणती मेथड अप्लाय करायची ते नीट समजलं पाहिजे. कारण प्रत्येक एक्झाम्पलला लक्षात ठेवा तेच महत्त्वाचं असतं की ज्यावेळी एखादा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती येतो, मग ते एक्झामला गेल्यानंतर असेल किंवा तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये असेल, त्यावेळी तुम्हाला काय काम करायचं असतं की पहिला तर हे कळलं पाहिजे की ते जे एक्झाम्पल आहे ते कोणत्या टाईप्स आहे, आणि त्या एका पर्टिक्युलर टाईप किंवा त्या स्पेसिफिक क्वेश्चनसाठी तुम्हाला कोणती मेथड अप्लाय करायचे हे समजणं फार गरजेचं आहे. मग एक्झाम्पल आधी बघा काय सांगितलं आपल्याला, तर पेट्रोलच्या किमतीत 85% वाढ होते, तर पेट्रोलच्या खपमध्ये शेकडा कितीने घट करावी लागेल ज्यामुळे होणाऱ्या खर्चात 11% वाढ होईल. मग आता इथं बघा, इथं जे कॅल्क्युलेशन आपल्याला जे सांगितलेलं आहे, मग इथं तुम्ही प्रश्न आधी जर नीट समजला असेल तर बघा किंमत, खप आणि उत्पन्न किंवा खर्च या टाईपचे जे एक्झाम्पल्स आपण बघितले होते त्या कॅटेगरीचं हे एक्झाम्पल आहे. पण लक्षात ठेवा या एक्झाम्पलमध्ये आपण ज्या पद्धतीने एक्झाम्पल सोडवले होते तिथं शॉर्टकट अप्लाय केला होता बघा, x+y × xy/100 हा फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल. पण लक्षात ठेवा तिथं जे एक्झाम्पल आपण बघितले होते तिथं तुम्हाला उत्पन्नात किंवा खर्चामध्ये कितीचा फरक पडेल हा प्रश्न विचारला होता. पण हे एक्झाम्पल जर तुम्ही नीट वाचलं तर लक्षात ठेवा इथं उत्पन्नातला फरक नको आहे मला, तो दिलाय तुम्हाला. तो सांगितले बघा पेट्रोलच्या होणाऱ्या खर्चात केवळ 18% वाढ झाली पाहिजे, हे दिलंय. मग विचारले काय की जे काय खपची जी व्हॅल्यू आहे, खपमध्ये किती मला घट केली पाहिजे तो प्रश्न आहे. त्यामुळे या एक्झाम्पलला किंवा हे एक्झाम्पल सोडवत असताना तुम्ही तो शॉर्टकट, तो फॉर्म्युला यूज करू शकत नाही, लक्षात ठेवा. मग फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे काय होता रे फॉर्म्युला माझा, तर किंमत, खप आणि ह्याच्यातनं काय असते माझा खर्च, हा फॉर्म्युला आपण बघितला होता बरोबर. मग ह्यांच्यामध्ये रिलेशन काय असते रे, तर किंमत गुणिले खप बरोबर मला खर्च मिळत असतो. ठीक आहे, मग हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला या एक्झाम्पलसाठी वापरायचा आहे, कारण XYचा शॉर्टकट तुम्ही इथं अप्लाय करू शकत नाही आहे. ठीक आहे, मग त्यासाठी मांडणी जी आहे ती बघा इथं दोन पद्धतीने असणार आहे. एक असणार आहे मूळ किमती आणि दुसऱ्या असणार आहे त्या नवीन किमती. रेफरन्स सेम मागचा सगळा व्हॅल्यू करायचे आपण बघा, दिलेल्या पर्सेंटेजला अपूर्णांकात रूपांतर करतो. तसं किमतीमध्ये काय सांगितलं त्यांनी की किमतीमध्ये 85% वाढ झालेली आहे त्या पेट्रोलची. मग 85%चं तुम्हाला अपूर्णांकात करावं लागेल. 85%चं बघा 85/100 होणार आहे, तुम्ही 5/5 भाग घालवू शकताय, म्हणजे 17/20 येणार आहे बरोबर. मग छेदामध्ये जी व्हॅल्यू असते ती आपल्याला माहिती आहे, आपण त्याचा मूळ पगार मानत असतो किंवा मूळ किंमत मानत असतो. म्हणजेच काय, पेट्रोलची जर सुरुवातीला 20 रुपये किंमत असेल तर अंश प्लस करतो आपण, वाढ होत असेल तर 20 आणि 17 किती व्हायला पाहिजे रे, तर 37 रुपये आता त्या पेट्रोलची नवीन किंमत होणार आहे. आणि 85% आपण इथं अपूर्णांकात केलं तर किती आलं तर ते 17/20 ही व्हॅल्यू येते माझी 85% आणि वाढ आहे. दुसरं आहे तर खप, तर आपल्याला शोधायचा आहे तो खर्चात सांगितले बघा 11% वाढ झाली पाहिजे, आणि 11%चा अपूर्णांकात तुम्हाला माहित असेल भाग जातच नाही तिथं डायरेक्टली. ते मी काय म्हणू शकतो रे, म्हणजेच काय, जर आधी तो 100 रुपये खर्च करत असेल तर आता किती करायला पाहिजे, 111 रुपये करायला पाहिजे, कारण 11%चं 11/100 होतं, ह्याला कुठंही भाग मी घालवू शकत नाही. मग या दोन व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या. म्हणजेच काय, तर इथं बघा आधी जर तो 20 रुपये किंमत पेट्रोलवरती खर्च करत असेल तर जो काय खर्च माझा टोटल जो काय इथं झालेला बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये ते रिलेशन काय लिहिले आपण, किंमत गुणिले खप बरोबर खर्च आला पाहिजे. मग मला सांगा 20 या संख्येला कितीनं गुणल्यानंतर 100 हे उत्तर येतं रे, तर 20/5 हे माझं उत्तर जाते बरोबर. म्हणजेच हा जो 5 रुपये जो आहे तो सुरुवातीचा खप आला, म्हणजे 5 लिटर पेट्रोल आधी मला लागत होतं. आता काय, तर 37चं 111 करायचं आहे, 37 त्रिक 111 असतात बघा. झालं तर मग मला खपाच्या दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. म्हणजेच काय, मी सुरुवातीला आधी 5 लिटरचा वापर करत असेल तर आता मला तो कमी केला पाहिजे. किती केला पाहिजे, आता 3 लिटरचा वापर केला पाहिजे दिवसाला. मग ह्याच्यामधलंच हे पर्सेंटेज
कितीनं कमी झालं ते पाहिजे मला. मग झालं तर मग 5चं 3 झालं, याचा अर्थ 2 लिटरने कमी करायला लागणार आहे. कोणापेक्षा? ह्या 5पेक्षा. आणि हे मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे इंटू 100 होणार याला. मग कटिंग करा. हे होईल बघा 5 दुनी 10 आणि 20 दुनी 40. म्हणजेच काय, तो जो काय खप आहे त्या खपामध्ये मला 40% घट करायला लागणार आहे, जेणेकरून हा जो काय टोटल खर्च आहे तो फक्त कितीने 11% वाढला पाहिजे. हे त्या प्रश्नाचा तुम्हाला टोटल अर्थ असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्यावेळी एकूण उत्पन्न किंवा एकूण खर्च हा जर प्रश्न विचारला नसेल त्यावेळी मला तो जो शॉर्टकट आहे XYचा तो तुम्ही अप्लाय करू शकत नाही. त्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीचा टेबल जो आहे त्या पद्धतीने मांडणी करायची. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचा बघा अशाच पद्धतीचा प्रश्न आहे. सेम एक्झाम्पल आहे, काही वेगळं करू नका. फक्त व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुम्हाला वेगळ्या बघायला मिळतील. ठीक आहे. आणि जसं तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की या PYQ क्वेश्चन्समधले आपण हर एक टाईपचे 2-2 क्वेश्चन्स बघायचे आहेत, जेणेकरून एकतर सगळे टाईप पण कव्हर झाले पाहिजेत आणि वेगळे क्वेश्चन्स इथं जास्त करून आपली प्रायोरिटी असणार आहे. जे काही जनरल क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही इझिली सोडवू शकताय ते क्वेश्चन्स आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार नाही. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय, तर पेट्रोलच्या किमतीत 60% वाढ झाल्याने त्याच्या खपमध्ये शेकडा कितीने घट करावी लागेल, ज्यामुळे पेट्रोलच्या खर्चात 12% वाढ होईल. आता इथं बघा दोन किमती, किंमत जी आहे ती 60% वाढवलेली आहे आणि खर्च जो आहे तो 12% वाढला पाहिजे. मग एक्झाम्पल सेम आहे. मग त्यासाठी बघा किंमत तर ॲज इट इज राहणार आहे माझी. एक मूळ किंमत असणार आहे आणि एक नवीन किंमत असणार आहे. किमतीच्या बाबतीमध्ये सांगितले 60% वाढ आहे. 60%चं तुम्हाला पाठ असलीच पाहिजे किंमत. ते ही अपूर्णांकात किती असते रे, 3/5 असतं. किती असणार आहे, 3/5. मग 3/5ला याचाच अर्थ काय, जर त्या पेट्रोलची आधी मूळ किंमत जर 5 रुपये असेल तर आता किती व्हायला पाहिजे रे, तर 3 रुपये व्हायला पाहिजे. सॉरी 3 वाढवायचं आहे. 5चं म्हणजे किती व्हायला पाहिजे रे, इथं 8 रुपये त्या पेट्रोलची नवीन किंमत असणार आहे. बरोबर. किती, 5चं 8 होणार आहे. मग आता पुढे या खर्चात सांगितले बघा, खर्चामध्ये आपल्याला आता 12% वाढ करायची आहे. 12%चं पण सेम तुम्हाला अपूर्णांकात केलं पाहिजे. 12/100 म्हणजे 3 भाग घालू शकताय तुम्ही बघा. 4×12 आणि हे होणार आहे 25/100. म्हणजेच काय 12%चं जे काय अपूर्णांकात आहे ते किती असायला पाहिजे तर 3/12 येईल तुमचं. मग याचाच अर्थ काय की जर मी आधी 25 रुपये खर्च करत असेल तर आता मला टोटल काय वाढ करायचे ना. मग 25चं किती रे, तर 28 रुपये आता मी काय करणार, त्यामध्ये खर्चामध्ये जेवढी वाढ आहे ती झाली पाहिजे. मग ह्या आल्या माझ्या सुरुवातीच्या किमती. पेट्रोलची किंमत 60% वाढवायची आहे म्हणजे 5ची 8 होणार आहे. खप जो आहे तो 12% वाढवायचा आहे म्हणजेच 25चं किती व्हायला पाहिजे, 28 रुपये आता माझा खप होणार. मग आता व्हॅल्यू काढा. मग आता इथं बघा 5चं 25 करायचं आहे म्हणजे मला इथं 5नंच गुणलं पाहिजे. 8चं 28 करायचं आहे. याचा अर्थ काय रे, तर 8ला बघा किती जर तुम्ही गुणला तर 8चा 28 नाही होऊ शकत. म्हणजेच काय इथं मी लिहू शकतो काय, तर 28/8. बरोबर, 28/8 होणार आहे. म्हणजेच काय इथं 4 भाग घालवतो बघा मी. 4×7 = 28 आणि हे होणार आहे 4×2 = 8. मग 7/2 आलं. 7/2चं मला माहीत असते किती आहे, तर 3.5 पॉईंट आहे. म्हणजे एक्झॅक्टली मला कॅल्क्युलेशन सोपं व्हावं यासाठी आपण त्या व्हॅल्यू काढून घेतल्या. ठीक आहे. म्हणजेच काय सुरुवातीला जर मी 5 रुपये टोटल खप किंवा 5 लिटरचा पेट्रोलचा वापर करत असेल तर आता मला किती करायला लागणार आहे, 3.5 लिटरचा वापर करायला लागणार आहे. मग बघा 5चं 3.5 करायला कमी किती घट किती करायला गेले तर 1.5 लिटरची घट झाली माझी. कशावरती, 5 वरती. आणि हे मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे. काय होणार इथं, गुणिले 100 होणार आहे. ठीक आहे. मग आता इथं बघा कॅल्क्युलेशन करा मागासारखं. हे 5ने इथं कटिंग जाईल. 5×2 = 10 20. परत ह्या पॉईंटला हा 0 जाईल आणि म्हणजेच किती होणार आहे, 15×2 = 30. म्हणजे थोडक्यात काय, त्या पेट्रोलच्या खपमध्ये तुम्हाला आता 30%ची घट करावी लागेल, जेणेकरून टोटल जो काय खर्च आहे तो फक्त किती रे, 12%ने वाढणार आहे. ठीक आहे. त्यामुळे इथं या एक्झाम्पलला तुम्हाला आता काय या पद्धतीनं जे कॅल्क्युलेशन आहे ते करायचं होतं. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न जो आता तुमच्या स्क्रीनवरती आहे. आता बघा जे प्रश्न आपण जे बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला व्हरायटी कुठले नाही किंवा हे असे सिंगल क्वेश्चन्स फक्त त्या पेपरमध्ये आपल्याला विचारले गेले होते. म्हणजे आत्ताचे जे काही क्वेश्चन्स बघितले तुम्हाला हे व्हरायटी क्वेश्चन्स होते आणि हे जास्तीत जास्त शिफ्टमध्ये विचारले गेले होते. मात्र आता जो प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे तो कुठंतरी एखाद्या शिफ्टमध्ये सिंगल प्रश्न तुम्हाला विचारला होता. म्हणजेच ह्याचं रिपिटेशन तुम्हाला इतर कुठल्याही पेपरमध्ये बघायला मिळणार नाही. सिंगल टाईपचा प्रश्न होता तो, ज्याच्यामुळे माझ्यामध्ये आता टोटल एक बघा 3 ते 4 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत जे की सिंगल आहेत. म्हणजे तो प्रश्न दुसऱ्या कुठल्याही शिफ्टमध्ये विचारला गेलेला नाही. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय सांगितले आपल्याला आता, तर एका परीक्षेत गणिताचे 3 पेपर, इंग्रजीचे 2 पेपर
आणि विज्ञानाचा एक पेपर आहे. सर्व पेपर 100 गुणांचे आहेत. 100 गुणांचे आहेत. तर यशला गणितात 60%, इंग्रजीमध्ये 70% आणि विज्ञानात 50% गुण मिळाले तर सर्व पेपरमधील त्याचे शेकडा गुण किती. म्हणजे आता इथं बघा टोटल जे काही डाटा सांगितले म्हणजे तुम्हाला 10वीचे आपण बघा जे काही गुणांचं पर्सेंटेजमध्ये जे रूपांतर करतो त्या कन्सेप्टचा वापर तुम्हाला इथं 100% करावा लागेल. मग सिंपल प्रश्न आहे, फक्त नीट समजून घ्या. कारण तिथं बघा गणिताचे टोटल सांगितले 3 पेपर आहेत, इंग्रजीचे 2 पेपर आहेत आणि विज्ञानाचा मात्र एकच पेपर आहे. मग त्यानं जे काही टोटल पर्सेंटेज जे काही मिळवले आहे बघा, तर प्रत्येक पेपर जर 100-100चा असेल तर पर्सेंटेज काढणं अजून सोपं होणार आहे. म्हणजेच काय गणितामध्ये त्याने बघा टोटल 60% मार्क्स मिळवलेत. म्हणजे याचा अर्थ काय, गणिताचे जर 3 पेपर असतील मला तर मला सांगा टोटल गणिताचे टोटल मार्क्स किती झाले रे, 300 मार्क झाले. एक पेपर 100चा आहे, 3 पेपरचे 300 झाले. इंग्रजीचे काय सांगितले, इंग्रजीचे 2 पेपर दिलेत त्यानं. मग इंग्रजीचे टोटल झाले 200 मार्क्स आणि एक राहतोय फक्त विज्ञानाचा. ठीक आहे. आणि मग विज्ञानाचा एक पेपर म्हणजे 100 मार्क्स आले. मग गणितामध्ये काय सांगितले 60% मार्क्स मिळवलेत. मग गणिताचे जर टोटल 300 पेपर गुणांचे मार्क्स असतील टोटल तर त्या 300चा 60% भाग तुम्हाला काढायचा. मग 300चा 60% सोप्पा आहे, किती असते रे, 180 गुण मिळाले त्याला गणितामध्ये. इंग्रजीमध्ये बघा सांगितले 70%, म्हणजेच या 200चं 70% म्हणजे किती झाले रे तर 140. आणि विज्ञानामध्ये काय सांगितले त्याला किती मिळालेत तर 50% मार्क्स मिळालेत. बरोबर, विज्ञानामध्ये किती मिळालेत 50%, म्हणजेच ते डायरेक्टली 50च येणार आहे. मग हे जे काही त्याला मार्क्स मिळाले टोटल हे कन्वर्जन तुम्हाला करायचं आहे की पर्सेंटेजमध्ये किती मिळाले सर्व विषयातले मिळून. मग इथं बघा टोटल मार्क्सची गुणांची बेरीज किती झाली रे, 0चा आला, 5 आणि 4 99 आपलं 9 आणि 8 17 आणि ह्याच्याला 1 म्हणजे टोटल त्याला बघा 370 गुण मिळाले. ठीक आहे. मग आता हे 370 गुण मिळाले ते असतात कुठं आपले अंशामध्ये असतात. छेदातमध्ये काय टाकतो रे आपण, एकूण गुणांची बेरीज असते. मग एकूण गुण बघा किती, 300 आणि 200 500, 500 ने हे 100 600, म्हणजे त्याला 600 पैकी 370 गुण मिळाले. आणि हे मला टक्क्यामध्ये पाहिजे, काय होणार आहे गुणिले 100 होईल. मग इथं साधा सिंपल आहे बघा, 2 शून्याला 2 शून्य कट होईल, 6 भाग घालू आपण, 6 6 36, 1 उरला 10 झालं. बरोबर, 10चं म्हणल्यानंतर परत 6 1 6, 4 उरलं 40, 6 6 36, 6 6 36 हे वाढत जाणार. म्हणजेच काय थोडक्यात त्याला सर्व विषयामध्ये किती रे तर 61.66% एवढे त्याला काय असणार आहे गुण मिळाले असतील. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. आता ही वाढ आणि घटवरती डिपेंड असणारा हा प्रश्न आहे. फक्त प्रश्न शेवटचा जो काय उत्तर जे तुम्हाला काढायचं आहे ते नीट समजून घ्या किंवा काय दिले आणि त्यानुसार तुम्हाला आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ पॉज करून उत्तर तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय, तर एका संख्येत पहिल्यांदा 15% घट केली जाते आणि पुन्हा 20% वाढ केली जाते. अशा प्रकारे प्राप्त संख्या मूळ संख्येपेक्षा 78ने जास्त आहे तर ती मूळ संख्या कोणती. आता इथं जसं बघा आपण जो टेबल करत होतो म्हणजे लोकसंख्येला आपण जे एक्झाम्पल आपण वापरलं, जी प्रोसेस आपण वापरली ती मेथड तुम्ही इथं अप्लाय करू शकता. इथं तुम्हाला कुठेही 100 वगैरे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. फक्त काय तर थोडक्यात काय लक्षात ठेवा, ते जे 78 जे दिले तो तुम्हाला डिफरन्स आहे त्या दोन संख्यांमधला. मग एक मूळ संख्या असणार आहे आणि एक असते आपली नवीन संख्या. मग आधी तो टेबल करू आपण. दर आहेत बघा 15% घट आणि 20% वाढ. 15%चं मला व्हॅल्यू पार्ट आहे किती असते रे तर 3/20 हे अपूर्णांकात येतं 15%चं. म्हणजेच काय जर आधी 20 ही संख्या असेल तर आता ती किती व्हायला पाहिजे 17, कारण 15%ची मी घट करतोय. दुसरी व्हॅल्यू आहे बघा 20% वाढ करायची तुम्हाला. 20%चं पार्ट असेल व्हॅल्यू तुमची 1/5 असते. म्हणजेच काय जर आधी 5 ही संख्या असेल तर ती आता वाढून होणार आहे किती रे 6 होईल. वाढ करतो. मग गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळतात तरी त्या संख्या मिळत असतात. म्हणजेच काय तर 20/5 100 आणि इथं 17 संग दुग्गोदर्शे. म्हणजेच काय जर माझी मूळ संख्या 100 असेल तर हे सगळं वाढ आणि घट करून ती आता किती व्हायला पाहिजे तर 102 व्हायला पाहिजे. मग इथं बघा पर्सेंटेजमध्ये किंवा टक्क्यामध्ये इथं आपण ज्या व्हॅल्यू घेतल्या तिथे किती रे 2 ने वाढ झाल्या त्या संख्येमध्ये. आणि ह्या 2ची किंमत आपल्याला ॲक्च्युअल सांगितलेली आहे किती तर 78ने जास्त मिळते. म्हणजेच ह्या 2ची जी काही किंमत आहे ती 78 मिळेल. एकाची किती मिळेल रे मला तर 78च्या निम्मा करा जे की किती असते रे तर 39. मग एकाला जर 39 असेल मूळ संख्या किती आहे माझी 100 आहे. मग एकाला 39 तर मूळ संख्या म्हणजेच 2 शून्य वाढवा इथं फक्त थोडक्यात काय
तर ती जी मूळ संख्या आहे ती किती असायला पाहिजे, 3900 हे आपलं काय असणार, फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. मग लक्षात ठेवा, अशा ज्या काही मेथड्स असतात ह्या अप्लाय कधी करायच्या किंवा काय, जोपर्यंत तुम्ही स्वतः आन्सर काढण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी समजणार नाहीत की आपण करायला काय पाहिजे आणि आपण करतोय काय. आणि जे विद्यार्थी फक्त बघण्याचं काम करतात, लक्षात ठेवा, त्यांना ह्या प्रश्नांची उत्तरं डायरेक्टली पेपरमध्ये गेल्यानंतर मिळतात. म्हणजे ज्यावेळी तुम्ही पेपरला अटेम्प्ट केला तिथं तर तुमच्याकडे वेळ नाही आहे, आणि ती अशा लक्षात ठेवा, अशा चुका तुम्हाला तुमचं जे काही वेळ आहे तो 1 ते 1.5 वर्ष विनाकारण वाया घालवायला तुम्हाला काय भाग पडतो. त्यामुळे आत्ताच शहाणे व्हा, ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या त्या आत्ता करायच्या. लक्षात ठेवा, पेपरमध्ये काहीही अप्लाय करायचं जे काही धाडस आहे किंवा जी रिस्क आहे ती अजिबात घ्यायची नाही. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा, पास नापासवरती डिपेंड असणारा हा प्रश्न आहे. त्यामुळे सोपा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आपण अक्षरशः म्हणजे तोंडी सॉल्व्ह करू शकतायचा. फक्त नीट समजून घ्या की काय दिलंय आपल्याला डाटा तो. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय, एका उमेदवाराने 25% गुण प्राप्त करूनही तो 68 गुणांनी नापास झाला. तसेच दुसरा उमेदवार 50% गुण प्राप्त करतो आणि आवश्यक गुणांपेक्षा 42 अंक जास्त प्राप्त करतो, तर परीक्षेचे एकूण गुण किती. माहिती बघा, सेम क्वेश्चन आहे, सेम पॅटर्न आहे. जे क्वेश्चन्स आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये पास आणि नापासमध्ये जे क्वेश्चन्स बघितले होते ते. त्यामुळे परत एकदा मला एक म्हणजे सांगणं असेल सर्व विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थी आपल्या क्रॅश कोर्ससोबत अटॅच झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना, त्यामुळे की जो काय आपण क्रॅश कोर्स घेतला आहे ह्याचा फायदा बघा तुम्ही बघू शकता, एक प्रूफ बघू शकता याचा. जर तुम्ही SSC GDची जरी एक्झाम देणार असशीला तरी देखील आपला क्रॅश कोर्समधले ॲज इट इज टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या पेपर्समध्ये एक्झाम्समध्ये बघायला मिळतील. त्यामुळे जो क्रॅश कोर्स आहे तो म्हणजे आत्तापर्यंत जे काही मागचे लेक्चर्स जर तुम्ही अजून देखील बघितले नसतील तर ते जरूर बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो पोलीस भरतीला तर 100% असणारच आहे. तुम्ही जर क्रॅश कोर्स जर प्रॉपर फॉलो करत असाल तर लक्षात ठेवा, गणित विषयामध्ये पोलीस भरतीचा कुठलाही पेपर द्या तुम्ही, कुठल्याही जिल्ह्याचा द्या, 100% तुमचे आउट ऑफ हे क्वेश्चन्स, आउट ऑफ मार्क्स हे 100% मिळतील तुम्हाला. फक्त गरज आहे ती तुम्हाला ज्या गोष्टी मी इथे लेक्चर्समध्ये जसं वारंवार मी अपडेट करत असतो की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, ह्या गोष्टींना जर तुम्ही प्रॉपर फॉलो करत असशीला तर 100% तुम्ही स्टाफ सिलेक्शनमध्ये देखील आणि पोलीस भरती किंवा आणि कुठली एक्झाम जर तुम्ही देत असशीला त्यामध्ये देखील तुमचा स्कोर जो आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्ही आणू शकतायसा. ठीक आहे. तर जसं बघा आपण अशा पद्धतीला काय करतोय तर पर्सेंटेजमधला डिफरन्स घेत असतोय. म्हणजेच काय, सुरुवातीला 25% आणि 42% 25 आणि 50% असं तो काय गुण मिळवतोय. बरोबर, पहिला 25% गुण मिळवलेत आणि आता 50% गुण मिळवलेत. 25% मिळून पण तो काय झालाय सांगितले रे, तर 68 गुणांनी नापास झालाय आणि इथं 42 जास्त पडलेत. नापास झाला याचा अर्थ काय करतो रे आपण, मायनस करत असतोय. आणि आता त्याला एक्स्ट्रा मिळालेत सांगितलेत. मग एक्स्ट्रा किती मिळाले रे, तर 42 एक्स्ट्रा आहे, जास्त मिळाले याचा अर्थ प्लस झालं पाहिजे. बरोबर. मग या पद्धतीने तुम्हाला मान्य करून घेतले होते आपण, हे पर्सेंटेज आहे आणि इकडं गुण आहेत ते. मग आपल्याला माहिती आहे आपण तिचं बघितलं होतं बघा, एक व्हॅल्यू जर निगेटिव्ह आणि एक व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर त्यामधला जर डिफरन्स घ्यायचा असेल आपण काय करतो रे, त्या दोघांची बेरीज करायची तुम्हाला, कारण प्लस मायनस आहे. मग 68ला 2 × 70 झालं, 70 आणि 40 किती रे, तर 110 होते. म्हणजेच काय, तर पर्सेंटेजमधला डिफरन्स किती पडला रे, 50 आणि 25 मधला 25 पडलेला आहे. म्हणजेच ह्या 25% जी काही किंमत आहे ती 110 असणार आहे. प्रश्न आहे मला परीक्षेचे एकूण गुण, जे की माझे किती असतात तरी नेहमी 100% असतात. मग इथं बघा 25चं 100 करायचं आहे, चौपट केली पाहिजे मला. मग इथं पण चौपट व्हायला पाहिजे. 110ची चौपट केली मी तर ती किती असते रे, तर 440 हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. आणि आजच्या लेक्चरचं लास्ट एक्झाम्पल आता तुमच्या स्क्रीनवरती आहे, कारण सगळेच एक्झाम्पल जसं म्हटलं तुम्हाला पण घेणं आपल्याला पॉसिबल नाही आहे. आपण इथं सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स घेतलेत, असे क्वेश्चन्स ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी होऊन जाईल. आणि त्यातनं तुम्हाला 1, 2 ते 3 गोष्टी चांगल्या पद्धतीने समजल्या पाहिजेत की तुम्ही जो अभ्यास करताय त्यामध्ये खरंच अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्ही इन्क्लूड करताय का. आणि जर करत असाल तर चांगली गोष्ट आहे, आणि जर करत नसाल, जर तुम्ही साधे एक्झाम्पल जर सॉल्व्ह करत असेल एकदम सोपं ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः खुश राहतायचा, पण लक्षात ठेवा तुम्हाला पेपरला गेल्यानंतर अशा क्वेश्चनचा सामना तुम्हाला करायचा. मग तिथं सामना त्या लढाईमध्ये जर तुम्हाला अपयश येणार असेल तर त्या लक्षात ठेवा तशाच त्या लढाया ज्या आहेत त्या तुम्हाला सध्या आत्ता लढायच्या आहेत. जे काही आपलं क्लासरूमचं जे काही टीचिंग असते, हा जो वेळ आहे लक्षात ठेवा, या वेळेमध्ये तुम्हाला अशा सगळ्या गोष्टींचा जे सराव आहे तो चांगल्या पद्धतीने तुमचा झाला पाहिजे. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय सोपा आहे, अपूर्णांकाचं घट वगैरे जो करत होतो आपण त्या पद्धतीचा आहे. तर एका अपूर्णांकाच्या अंशात 10% वाढ आणि छेदामध्ये 10% घट केल्यास तो अपूर्णांक 11/45 होत असेल
तर तो मूळ अपूर्णांक कोणता. मग आता इथं बघा आपल्याला साधं सिंपल बघितलं होतं की वाढ होत असेल तर आपण प्लस करतोय. अंशात बघा 10% वाढ जर मी केली असेल तर ते किती होणार आहे, 110% होणार आहे. आणि मूळ अंश आपण काय एक्स आणि वाय छेद घेत होतो बरोबर, अंश आणि छेद जो आहे तो वाय मानत होतो. मग आता छेदामध्ये मला 10% घट करायचे, घट म्हणजे मायनस होणार आहे आणि छेद वाय असणार आहे. आणि हे सगळं करून तो अपूर्णांक आता किती झालाय सांगितले रे, तर 11/45 झालाय. मग ह्यातनं आपल्याला काय शोधावं लागतंय, फक्त एक्स छेद वाय शिफ्टिंग करतो आपण. काय 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 होणार बघा, तर हे जे छेदामधलं जे 90 आहे ते अंशामध्ये शिफ्ट होईल आणि हे 110 जे आहे ते इथं छेदामध्ये येणार आहे. ठीक आहे. मग यातनं आपल्याला तो फायनल मूळ अपूर्णांक म्हणजे एक्स आणि वायची किंमत काढायची. सिंपल बघा कटिंग होते, हे जाईल माझं 45ची दुप्पट आणि हे जाणार आहे 11 × 11. म्हणजेच हे किती आला रे, 2/10. 2/10ला परत भाग जाईल 1/5. म्हणजेच काय, तो जो काय मूळ अपूर्णांक आहे तो तुमचा किती असायला पाहिजे रे, 1/5. हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. चला तर मग अशा पद्धतीनं आपला आजचा सेशन इथंच आपल्याला राऊंडअप करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं लक्ष ठेवा, प्रत्येक क्वेश्चन्स तुम्ही नीट सोडवणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं तुम्ही स्वतः करणं फार गरजेचं आहे. कारण हे जे क्वेश्चन्स आहेत सगळेच्या सगळे ॲक्च्युअल पेपर्समधले क्वेश्चन्स आहेत, जे की मागच्या आपले 2024मध्ये जी आपली SSC GDची जी काही एक्झाम झाली होती त्यामधले हे क्वेश्चन्स आहेत. आणि जसं तुम्हाला मी आधी पण म्हणलं होतं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रॉपर मराठी भाषेतून SSC GDचं क्वेश्चन्स घेणारं हे आपलं एकमेव यूट्यूब चॅनल आहे, ज्याचा फायदा तुम्ही तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना देखील तिथपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. कारण लक्षात ठेवा, आपले विद्यार्थी ह्या भागामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये SSC GD करणारे विद्यार्थी भरपूर आहेत, पण त्यांना एक योग्य मार्गदर्शन जे म्हणतो आपण की बाबा खरंच तुम्हाला पेपरमध्ये काय येतं आणि काय नाही येत या गोष्टींचं जे काही आढावा आहे किंवा त्या गोष्टी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या समोर ठेवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून अशा विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन आहे ते लवकरात लवकर येईल. आणि त्यासाठीच जे सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल की चॅनलची जी काही लिंक आहे आपल्या ती तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांना देखील या गोष्टींच्या बाबतीमध्ये जी जागरूकता जे म्हणतो आपण अवेअरनेस जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचला गेला पाहिजे, जेणेकरून त्यांचंही जी काही सिलेक्शन आहे बघा ते चांगल्या पद्धतीने आणि लवकरात लवकर झालं पाहिजे. क्लिअर आहे. आणि आजचा सेशन आवडला असेल, सेशनला लाईक नक्की करा आणि जसं तुम्हाला म्हटलं शेअर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर नक्की करा. आणि प्रत्येक एक्झाम्पल पुन्हा एकदा बघा, जेणेकरून त्याची जी काही कन्सेप्ट आहे ती तुमची चांगल्या पद्धतीने प्रॉपर तुमची क्लिअर झाली पाहिजे. क्लिअर आहे. चला तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंडअप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.